नाशिकच्या काळाराम मंदिरातनं ही लाईव्ह दृश्य आपण बघताय। त्यांनी आधी दर्शन घेतलंय आणि आता त्यांच्या हस्ते पूजा देखील तिकडे पार पडते। मंत्रोच्चार होत आहेत आणि त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय यांच्या हस्ते ही पूजा पार पडते। या दौऱ्याकरता ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील याआधी पाहणी केलेली होती। मंदिर आणि परिसर, तिकडची व्यवस्था आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरेंचं इकडे आगमन झालं। त्यांनी दर्शन घेतलं आणि आता त्यांच्या हस्ते पूजा पार पडते। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सध्या उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय आहेत। तिकडे पूजा पार पडते आणि थोड्याच वेळात पुढे गोदावरी तीरी ते आरती देखील करतील। मंत्रोच्चाराच्या घोषामध्ये ही पूजा पार पडते। नाशिकच्या काळाराम मंदिरातनं ही थेट दृश्य आपण बघताय। पूजेची पूजा पार पडते, मंत्रोच्चार होत आहेत, तर दुसरीकडे ठाकरे कुटुंबीय प्रमुख नेते मंडळी इकडे उपस्थित आहेत। इकडे अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला दुपारच्या सुमारास आणि आता संध्याकाळी नाशिकच्या काळाराम मंदिरातनं ही थेट दृश्य। त्या अयोध्येतल्या सोहळ्याला आपण जाणार नाही असं उद्धव ठाकरेंनी त्यावेळीच सांगितलेलं होतं आणि नाशिकला आपण जाऊ, तिकडे आपण श्रीरामाचं दर्शन घेऊ असंही त्यांनी जाहीर केलेलं होतं। त्यांच्या या ठरलेल्या कार्यक्रमानुसार ते इकडे पोहोचले आहेत आणि आता ही पूजा झाल्यावर आरती होईल। माध्यमांशी ते नेमकं काय बोलतात आजच्या दिवशी तेही पाहणं महत्त्वाचं असेल। एकीकडे आजचा राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्याचा दिवस, त्याविषयी तसंच गेल्या काही महिन्यांमध्ये घडणाऱ्या राजकीय घडामोडी याविषयी देखील ते काही बोलतात का हेही पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान सध्याची ही थेट दृश्य, सध्या तिकडे पूजा सुरू आहे। त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे प्रमुख नेते मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याच्यामध्ये विनायक राऊत आहेत, अरविंद सावंत आहेत, दिवाकर रावते आहेत, संजय राऊत आहेत। सगळी मंडळी आता तिकडे उपस्थित आहेत पूजेच्या वेळी।
त्याला सांगतोय त्यांना तेच सांगितलं नाही ना आता मी पाठी मला नाही चालू मंत्रपठण करण्यात येते आणि आता ही पूजा यथासांग पार पडते. एकीकडे उद्धव ठाकरेंचा हा दौरा जाहीर झाला, त्याच्यानंतर अनेक राजकीय मतमतांतरं देखील आलेली होती. तर त्या सगळ्या मतांवर, त्या सगळ्या वक्तव्यांवर आज हे दर्शन घेतल्यानंतर, आरती झाल्यानंतर उद्धव ठाकरे काही माध्यमांशी बोलतात का, त्यावर काही भाष्य करतात का, हेही पाहणं महत्त्वाचं असेल. तुर्तास सध्या तिकडे पूजा पार पडते, मंत्रपठण होत आहे. मंत्रोच्चाराच्या घोषामध्ये श्रीराम मंदिरात, काळाराम मंदिरात ही पूजा पार पडते. मुंबई नाका परिसरात त्यांचं आधी स्वागत झालं. कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने होते. पुष्पवर्षाव झाला, ढोलताशा त्याचा गजर झाला आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे पोहोचले काळाराम मंदिरात, जिकडे त्यांच्या हस्ते आता पूजा पार पडली. आता ही पूजा आपल्याला संपन्न होताना दिसते. मंत्रोच्चार करण्यात आले. पूजेतल्या विधी संदर्भात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना पुरोहितांकडून वेळोवेळी माहितीही देण्यात आलेली होती, बारकावे सांगण्यात आलेले होते आणि आता ही पूजा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे अवघ्या देशामध्ये अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे अवघा देश राममय झालेला असतानाच इकडे नाशिकमध्ये काळाराम मंदिरात आता उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. तिकडे त्यांच्या हस्ते पूजा पार पडते.
ही पूजा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या हस्ते गोदावरीची आरती देखील होणार आहे. मात्र तत्पूर्वी हा पूजाविधी पार पडतोय. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सध्या उद्धव ठाकरे आहेत. नाशिक दौऱ्यावर ते आहेत. मंत्रोच्चार, मंत्रपठण आणि त्याचवेळी पूजा देखील पार पडते. अयोध्येतल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने गेल्या काही दिवसांमध्ये वातावरण निर्मिती झालेली होती आणि आज तो क्षण आला. दुपारी प्राणप्रतिष्ठा झाली पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये. आणि आता संध्याकाळी नाशिकच्या काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे पोहोचले आहेत. त्यांच्या हस्ते तिकडे पूजा पार पडते. मुंबई नाका परिसरात त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालेलं होतं. JCB भरून फुलं आलेली होती. 40 फुटी हार देखील होता. समर्थकांची मोठी गर्दी आणि त्यानंतर त्या समर्थकांसह कार्यकर्त्यांसह ते तिकडे दाखल झाले काळाराम मंदिरामध्ये. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.